संगमनेरमध्ये कार दरीत कोसळली आणि बाहेर काढताच आतमध्ये असलेलं ते पाहून पोलिसही हादरले। भयंकर प्रकार। नेमकं त्या कारमध्ये असं काय होतं की अनुभवी पोलिसांच्याही चेहऱ्यावरील रंग उडाला। संगमनेर तालुक्यातील करहे घाट, डोंगर रांगा, तीव्र वळण आणि खोल दऱ्यांसाठी ओळखला जाणारा हा परिसर। त्या दिवशीही सर्व काही नेहमीसारखंच सुरू होतं। वाहनांची ये-जा सुरू होती, लोक आपापल्या कामात व्यस्त होते, पण काही क्षणातच अशी घटना घडली की संपूर्ण परिसरात धावपळ सुरू झाली। एका भरधाव कारचा ताबा सुटल्याचं काही जणांनी पाहिलं आणि पुढच्या क्षणी ती कार थेट दरीच्या दिशेने झेपावली। डोंगर कड्यावरून खाली कोसळणाऱ्या त्या कारचा आवाज इतका भीषण होता की आसपासच्या लोकांनी घाबरून घटनास्थळाकडे धाव घेतली। धुळीचा मोठा लोट उडाला होता। काही क्षण कोणाला समजत नव्हतं की नेमकं काय घडलंय। कार पूर्णपणे दरीत अडकली होती आणि वरून फक्त तिचा काही भाग दिसत होता। घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना अधिक माहिती दिली। काही मिनिटातच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। अपघात इतका गंभीर असल्याचं स्पष्ट दिसत होतं। दरी इतकी खोल होती की खाली उतरणं सुद्धा धक्कादायक होतं, मात्र वेळ न दवडता बचाव कार्य सुरू करण्यात आलं। दरम्यान कारमध्ये 2 युवक असल्याची माहिती समोर आली। त्यांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांसह स्थानिक नागरिकांनीही मोठे प्रयत्न सुरू केले। जखमी अवस्थेत दोघांनाही बाहेर काढण्यात आलं। त्यांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं। त्या क्षणी सर्वांचं लक्ष त्या जीविताकडेच होतं, मात्र कार अजूनही दरीतच होती। अपघाताची नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नव्हतं, त्यामुळे घटनास्थळी क्रेन मागवण्यात आली। अवघड परिस्थितीत तासनतास मेहनत घेऊन कार बाहेर काढण्याचं काम सुरू होतं। अनेक जण उत्सुकतेने हे दृश्य पाहत होते। हळूहळू कार वर येऊ लागली। अपघातामुळे तिचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला होता। काचा फुटल्या होत्या, दरवाजे वाकले होते। ही केवळ एक भीषण दुर्घटना असल्याचं सुरुवातीला सर्वांनाच वाटत होतं, पण पोलिसांनी नियमित तपासणी सुरू केली आणि त्याच क्षणापासून या घटनेला वेगळं वळण मिळालं। कारच्या आत नजर टाकताच पोलिसांचे चेहरे गंभीर झाले। काही अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले। तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही काहीतरी वेगळं असल्याची जाणीव होऊ लागली, मात्र पोलिसांनी कोणतीही माहिती तात्काळ बाहेर दिली नाही। परिसरात उत्सुकता आणखी वाढली। गाडीतील प्रत्येक भागाची तपासणी सुरू झाली। सीटखाली, मागच्या भागात, डिक्कीत आणि इतर ठिकाणी काय आहे याची खात्री केली जाऊ लागली। ही केवळ अपघाताची चौकशी राहिली नव्हती, आता पोलिसांना आणखी काही महत्त्वाचं सापडल्याचा संशय स्पष्टपणे दिसत होता। घटनास्थळी असलेल्या अनेकांनी विविध तर्क लावायला सुरुवात केली। कोणीतरी म्हणत होतं की महत्त्वाची कागदपत्र असतील, तर काहींना दुसराच संशय येत होता। मात्र पोलिसांनी शांतता राखत संपूर्ण कार सील करण्याची तयारी सुरू केली, त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं। दरम्यान अपघातात जखमी झालेल्या दोन्ही युवकांची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं। त्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस प्रतीक्षा करत होते, मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने लगेच माहिती मिळणं शक्य नव्हतं। त्यामुळे कारमध्ये सापडलेल्या गोष्टींचा तपास अधिक महत्त्वाचा ठरत होता। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला। कार नेमकी कुठून आली, कुठे जात होती, अपघात कसा झाला याचा तपास सुरू झाला। पण या सर्व प्रश्नांपेक्षा मोठा प्रश्न एकच होता, कारमध्ये असं काय होतं ज्यामुळे पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने सुरू केला। दरम्यान संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून सर्व कारवाईवर लक्ष ठेवत होते। प्रत्येक वस्तूची नोंद केली जात होती। कारमधील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तपासली जात होती। जसजशी प्रकरणे पुढे सरकत होती तसतसं हे प्रकरण केवळ रस्ते अपघातापुरतं मर्यादित नसल्याचं स्पष्ट होत होतं। अनेक अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले। काही कागदपत्र आणि इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आलं। वातावरण पूर्णपणे बदललं होतं। राज्यात काही वस्तूंवरील बंदी आणि त्या विरोधात सातत्याने सुरू असलेल्या कारवायांमुळे पोलीस आधीच सतर्क होते। त्यामुळे या कारमधील संशयास्पद बाबींकडे अधिक बारकाईने पाहिलं जात होतं। प्रत्येक हालचाल आता तपासाचा भाग बनली होती। या घटनेची माहिती वेगाने परिसरात पसरली। अपघात पाहण्यासाठी लोक आता कारमध्ये काय सापडलं याची चर्चा करू लागले। सोशल मीडियावरही विविध अफवा पसरू लागल्या, पण अधिकृत माहिती मात्र अजूनही समोर आलेली नव्हती। पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्याची मोजणी सुरू झाली। त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवण्यात आली। प्रत्येक गोष्ट नोंदवली जात होती। तपास अधिक खोलवर जात असताना काही बाबी समोर आल्या। याआधीही या परिसरात अशीच मोठी कारवाई झाल्याची माहिती तपासात उघड झाली। त्यामुळे एकच प्रकार हा असा नसून साखळीचा भाग असू शकतो असा संशय बळावला आणि अखेर तपासात जे सत्य समोर आलं त्यामुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा, प्रकरणाचा चेहरामोहरा बदलून गेला। कारमध्ये कोणतंही साधं सामान नव्हतं। त्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याचा साठा लपवून ठेवला जात होता। अपघातामुळे हे संपूर्ण रॅकेट अनपेक्षितपणे उघडकीस आलं। पोलिसांनी केलेल्या मोजणीनुसार कारमधून सुमारे 8,37,000 रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला। राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही परराज्यातून असा माल आणून संगमनेर परिसरात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। एका भीषण अपघातामुळे केवळ 2 जणांचा जीव धोक्यात आला नाही, तर त्यातून एका मोठ्या अवैध गुटखा वाहतूक साखळीचाही पर्दाफाश झाला। जरी कार दरीत कोसळली नसती तर कदाचित हा माल कुठल्याही अडथळ्याशिवाय आपल्या ठिकाणी पोहोचला असता। त्यामुळे हा अपघात तपास यंत्रणेसाठी एका मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा धागा ठरलाय।